नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतातील पहिले पेपरलेस स्टेट ज्युडिशियरी राज्य हे सिक्कीम ठरलेले आहे, या संदर्भात माहिती. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा ऐतिहासिक विक्रम झालेला आहे, या संदर्भात माहिती. तसेच नागरिकत्व दुरुस्ती नियम 2026 हे जाहीर झालेले आहेत. हे नेमके नियम काय आहेत या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. COP33 परिषद कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 UNFCCC. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 2 मे. 2 मे 1968 पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF कायदा हा आजच्या दिवशी संमत करण्यात आलेला होता. स्मॉल सेव्हिंग स्कीम नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूशन हे या पब्लिक प्रोव्हिडंट फंडचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि वित्त मंत्रालयाद्वारे हे PPF कायदा संमत करण्यात आलेला होता. 2 मे 1921 ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा देखील आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. नीती आयोगाच्या मुव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट या अहवालाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शहरी प्रशासन अधिक सक्षम करणे. नीती आयोग मिलियन प्लस सिटीज साठी मोठी सुधारणा या संदर्भातचा एक अहवाल हा सादर केलेला आहे. मुव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट अहवालाद्वारे शहरी प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण शिफारसी यामध्ये दिलेल्या आहेत. तर यातील महत्वाच्या शिफारसी कोणत्या? तर महापौरांची थेट जनतेतून निवड करणे, महापौरांचा 5 वर्षाचा निश्चित कार्यकाळ असावा, महापौरांना शहर सरकारचे कार्यकारी प्रमुख स्थान मिळावे, वेळेत आणि नियमित महानगरपालिका निवडणुका पार पडाव्यात, मेयर इन काउन्सिल या प्रणालीची अंमलबजावणी करावी, तसेच स्टेट फायनान्स कमिशन्स मजबूत करून निधी वितरण सुधारणा या करण्यात याव्यात. अशा पद्धतीचा या काही महत्वाच्या शिफारसी या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. या नीती आयोगाच्या या अहवालाचे मुख्य उद्दिष्ट काय? तर शहर प्रशासनात स्थिरता, जबाबदारी, आर्थिक स्वायत्तता आणि प्रभावी लोकशाही बळकट करणे. केंद्र सरकारने मॉडेल म्युनिसिपल ऍक्ट 2003 मध्ये सुधारणा करून राज्यांना हा आराखडा लागू करण्यास प्रोत्साहन देणार आहे. तसेच विविध केंद्रीय योजनांना राज्यांच्या अंमलबजावणीशी देखील यामुळे जोडले जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नीती आयोगाचा अहवाल मिलियन प्लस सिटीज. पुढचा प्रश्न. 57व्या इफ्फी फेस्टिवल डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आशुतोष गोवारीकर. 57व्या इफ्फी साठी आशुतोष गोवारीकर हे आता फेस्टिवलच्या डायरेक्टरपदी नियुक्त झालेले आहेत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फीच्या 57व्या आवृत्तीसाठी फेस्टिवल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या इफ्फीचे 57वे अधिवेशन हे गोवा या ठिकाणी पार पडेल. 1952 पासूनच्या समृद्ध परंपरेला पुढे नेणे हा मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकारसोबत जवळून काम करण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. भारतीय चित्रपट सृष्टीसाठी हा एक अभिमानाचा क्षण मानला जात आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 57व्या इफ्फी साठी आशुतोष गोवारीकर हे आता फेस्टिवलच्या डायरेक्टरपदी असणार आहेत. पुढचा प्रश्न. भारताचे एप्रिल 2026 मधील जीएसटी संकलन किती झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2.42 लाख कोटी. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा ऐतिहासिक विक्रम पाहायला मिळालेला आहे. भारताचे जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात प्रथमच 2.42 लाख कोटींवर पोहोचलेले आहे आणि ही आतापर्यंतची सर्वोच्च नोंद मानली जात आहे. यामध्ये वार्षिक वाढ ठरलेली आहे 8.7%. एकूण जीएसटी 2.42 लाख कोटीपेक्षाही अधिक. सीजीएसटी आहे 52,000 कोटीपेक्षा अधिक. एसजीएसटी आहे 61,300 कोटींपेक्षा अधिक. तर आयजीएसटी आहे 1.29 लाख कोटींपेक्षा अधिक. महत्व काय? तर देशातील मजबूत आर्थिक व्यवहार, वाढती कर आकारणी आणि आर्थिक स्थैर्याचे हे सकारात्मक संकेत मानले जात आहे. त्यामुळे लक्षात घ्या, एप्रिल 2026 मध्ये जीएसटी संकलनाचा ऐतिहासिक विक्रम हा आता पाहायला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. सिटिझनशिप अमेंडमेंट रूल्स 2026 अंतर्गत कोणती सुविधा सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 EOCI प्रणाली.
नागरिकत्व दुरुस्ती नियम 2026 नुकतेच जाहीर झालेले आहेत. केंद्र सरकारने OCI कार्ड धारक आणि नागरिकत्व अर्ज प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण सुविधा केलेल्या आहेत. OCI अर्ज व त्याग प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल. OCI प्रणालीची यामुळे सुरुवात असणार आहे. डिजिटल किंवा भौतिक OCI कार्ड पर्याय यामध्ये उपलब्ध असणार आहेत. अल्पवयीनांसाठी दुहेरी पासपोर्टवर निर्बंध असतील. फास्टॅग इमिग्रेशन प्रोग्रामसाठी बायोमेट्रिक संमती आवश्यक असेल. दुबार कागदपत्र सादरीकरणाची अट रद्द करण्यात आलेली आहे. या नागरिकत्व दुरुस्ती नियम 2026 चे मुख्य उद्दिष्ट काय? तर नागरिकत्व प्रक्रिया अधिक सुलभ, डिजिटल, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पेपरलेस स्टेट ज्युडिशियरी कोणते राज्य ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिक्कीम. सिक्कीमसाठी ऐतिहासिक कामगिरी ठरलेली आहे. भारताचे हे पहिले पेपरलेस स्टेट ज्युडिशियरी राज्य ठरलेले आहे. याची घोषणा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केली. राज्य आहे सिक्कीम आणि या कार्यक्रमाचं स्थळ होतं गंगटोक. विशेष वैशिष्ट्य म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये डिजिटल प्रणालीचा व्यापक वापर करणार, फायलिंग, कोर्ट सेवा आणि डिजिटल दस्तऐवजीकरण यामध्ये आहे. न्याय प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि पर्यावरणपूरक असेल आणि कागदविरहित न्यायालयीन कामकाजामुळे प्रशासनिक कार्यक्षमता यामुळे आता वाढणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे फायदे काय? तर कागदाची बचत, वेळेची बचत, न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता आणि पर्यावरणीय संरक्षणाला हातभार यामुळे लागणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारतातील पहिले पेपरलेस स्टेट ज्युडिशरी अशा पद्धतीचा वन लाईनर क्वेश्चन जर आपल्याला विचारण्यात आला तर ते राज्य असणार आहे सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 57वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच IFFI कुठे आयोजित होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत मुंबई, पुणे, दिल्ली की गोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.